मित्रांनो नमस्कार, कशा आहात? छान. बढिया. तर आज आपण भूगोलाच्या पुस्तकातील वेगळा घटक म्हणजे भूगोलाच्या पुस्तकातील हा स्वतंत्र घटक आहे, त्या स्वतंत्र घटकावर आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी काही प्रश्न आहेत. वर्ग 9वी मध्ये आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या संदर्भात आपण माहिती पाहिली होती. अर्थव्यवस्थेचे 5 प्रकार आहेत. किती प्रकार आहे? 3. छान. किती प्रकार आहे? 3 प्रकाराचे नाव सांगताय का बेटा? काय नाव आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरं मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था. दुसरं मिश्र अर्थव्यवस्था. तिसरं साम्य अर्थव्यवस्था. साम्यवादी अर्थव्यवस्था. आता प्रश्न आहे, अर्थव्यवस्था म्हणजे काय? कशाला अर्थव्यवस्था? अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्था म्हणजे काय? सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला अर्थव्यवस्था समजली पाहिजे. कशाला अर्थव्यवस्था म्हणायचं? तर अर्थव्यवस्था कुठल्याही देशाची असो, त्याच्यामध्ये वस्तू, सेवा, त्याचा उपयोग आणि विनिमय यांच्या सर्व आंतरक्रियेला अर्थव्यवस्था म्हणतात. वस्तू सेवा, आता वस्तूचं आणि सेवाचं उत्पादन कोण करते? कुठल्याही कारखान्यात असेल, कुठल्याही उद्योगात असेल, वस्तू आणि सेवाचं उत्पादन होते, त्याचं वितरण होते आणि आपण प्रत्येक वस्तूचा ग्राहक म्हणून उपभोग घेतो. ज्याला जी वस्तू लागते त्या वस्तूचा उपभोग घेतो. याच्यातून वस्तूपासून काय मिळते बाबा कारखान्याला? बरोबर आहे? मग अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आहे. हे जगात अर्थव्यवस्थेचे फक्त 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहे? 3. अर्थव्यवस्थेचे फक्त 3 प्रकार आहेत. अच्छा भाई, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? कोण सांगते? भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अर्थ काय? कोण सांगते? मागच्या वर्षी तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अर्थ काय? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची असतात. उत्पादनाची साधने मागच्या वर्षी शिकले आपण. कोणा मालकीची? खाजगी मालकीची. आता मला सांगा, खाजगी मालकीची तुम्ही कोणती एक वस्तू सांगा ज्याच्यावर स्वतंत्र मालकी असते. चैतू, अशी खाजगी मालकीची वस्तू सांगितली, स्वतःच्या मालकीची वस्तू. आपल्या जवळपास सगळ्या वस्तू आहेत खाजगी मालकीच्या, स्वतःची वस्तू. स्वतःचं पुस्तक आहे, मोबाईल आहे, पेन आहे. आणि सरकारी वस्तू सांगायची. सरकारी वस्तू त्याच्यावर आपली मालकी, शाळा असेल, दवाखाने असेल, पुन्हा रेल्वे असेल, बस आहे. आपली वैयक्तिक मालकी त्या वस्तूवर आहे का? नाही. पहिली अर्थव्यवस्था आहे उत्पादनाची साधने खाजगी मालकीची. खाजगी मालकी. तुम्हाला खाजगी समजलं का? आणि मुख्य हेतू नफा मिळवणे. याला म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्था. हे तसं मागच्या वर्षीच झालं, परंतु आपली मेमरी अत्यंत स्ट्रॉंग असल्यामुळे, खूप स्ट्रॉंग आहे, 12 महिन्याचं आमच्या लक्षात राहते, कधी कधी 24 तासाचं लक्षात राहत नाही. म्हणून आवर्जून तुम्हाला हे सांगायला लागतं की ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था झाल्यानंतर दुसरी अर्थव्यवस्था आहे. कोणती? मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? चेतू, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? कशाला म्हणायचं? त्या शब्दातच अर्थ आहे. शब्दातच अर्थ आहे. मिश्र, उत्पादनाची साधनं दोघांच्याही मालकी. कोणाच्या? साधनं दोघांच्याही. कोण? सरकार आणि त्याला मानतं मिश्र अर्थव्यवस्था. बरोबर आहे? तिसरी अर्थव्यवस्था आहे साम्यवादी अर्थव्यवस्था. त्यात काय? उत्पादनाची साधनं सरकारच्या मालकीची.
हे झाले अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार. आता अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहे. तसेच व्यवसायाचे 3 प्रकार आहेत. कोणते कोणते वेदू? व्यवसायाचे 3 प्रकार. प्रथम व्यवसाय 3 प्रकार आहे. निसर्गातून मिळालेल्या वस्तूवर व्यवसाय करणे हा पहिला प्रकार. काय नाव आहे? प्रथम प्राथमिक व्यवसाय. काय नाव आहे? प्राथमिक व्यवसाय. दुसरा? द्वितीय व्यवसाय. तिसरं? तृतीय व्यवसाय. काय कठीण? मग आपल्या प्रकरणाचं नाव आहे अर्थव्यवस्था. व्यवस्था व व्यवसाय. व्यवसायाचे प्रकार किती? चैतू, व्यवसायाचे प्रकार किती? व्यवसायाचे प्रकार किती प्रकार? 3. कोणकोणते? कोणते? द्वितीय, अबे प्राथमिक पहिले, प्राथमिक, द्वितीय तृतीय आणि तृतीय. आता हे समजायला पाहिजे प्राथमिक कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय निसर्गातील वस्तूतून जो व्यवसाय केला जातो त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतात. आता निसर्गातील एखादी वस्तू सांगता येईल? जी, शाबास, बढिया. पुन्हा एखादी वस्तू जिला कापसाला आपल्याला सूत काढून काय लागत नाही. हे बघा, ते कापसाचं सूत करून काय करत आहे का? नाही. निसर्गात जशी पिकली तशी बाजारात विकली. पुन्हा एखादी वस्तू निसर्गात त्याला पैसे मिळते. गहू आहे, पुन्हा तांदूळ आहे. शेतीतून मिळणाऱ्या सर्व वस्तू शेतकरी जरी पिकवत असले परंतु त्याच्यामध्ये त्याला शुद्ध करून विकायला लागत नाही, त्याला दुरुस्त करून विकायला लागत नाही. जशानं तशा विकता येते त्याला म्हणतात प्राथमिक व्यवसाय. मच्छी आहे, बरोबर आहे? आता मच्छी तलावातून किंवा नदीतून पकडल्यानंतर त्या कोळ्याला भाजी करून विकत काम नाही का? भाजी करून विकायला लागते. मच्छीची भाजी करून विकायला लागते का? नाही. जशा आणि म्हणून प्राथमिक व्यवसाय. द्वितीय म्हणजे काय? या वस्तूवर प्रक्रिया करून अशी एखादी वस्तू सांगता येईल का? शाबास. लाकडापासून लाकडी टेबल, पुन्हा कागद, पुन्हा कपडे, पुन्हा बढिया. हे काय? द्वितीय व्यवसाय म्हणजे प्राथमिक स्वरूपातील वस्तूवर प्रक्रिया करून निर्माण झालेली वस्तू द्वितीय व्यवसाय. आणि तृतीय व्यवसाय म्हणजे काय? तृतीय व्यवसाय म्हणजे काय? त्याच्यानंतरची या दोनही वस्तूला सेवा देणे म्हणजे ज्यांना कारखान्यापर्यंत पोहोचवणे, वस्तू कारखान्यापर्यंत पोहोचवणे आणि कारखान्यातील माल लोकांपर्यंत पोहोचवणे हे सेवा देण्याचं काम करते. त्याला म्हणतात तृतीय व्यवसाय. सांगता येईल का? दूध बॉटल मध्ये भरून. पण तृतीय व्यवसाय काय होतात? तृतीय व्यवसाय काय होतात? सेवा देण्याचं काम. सर्व सेवा देण्याचं काम तृतीय व्यवसाय म्हणते. म्हणजे बाजारातून मार्केटमध्ये जाण्याकरता तर प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय. तर तृतीय व्यवसाय आपण कशाला म्हणतो? तृतीय व्यवसाय हा म्हणजे सेवा देणे. म्हणजे प्राथमिक व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय यांना सेवा देण्याचं काम जे करतात त्याला आपण तृतीय व्यवसाय म्हणतो. उदाहरण सांगता येईल का? जे सेवा देतात. रेल्वे असेल, बस असेल, टॅक्सी असेल, ऑटो असेल, पुन्हा स्कूल बस असेल, पुन्हा सेवा देतात. बँक असेल किंवा कंपनी असेल ज्या काय करतात, बँक सुद्धा आपल्याला पैसे देते, आपल्या भांडवलाची गरज पूर्ण करते. आणि म्हणून जे काही असेल ते व्यवसाय त्याला आपण काय म्हणतो? तृतीय व्यवसाय. म्हणजे समजलं पाहिजे मला. हे 2 शब्द जर समजले तर पुढचे 3 प्रकार समजते. 2 शब्द अत्यंत महत्वाचे. अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्थेचे प्रकार किती? अर्थव्यवस्थेचे प्रकार शाबास. कोणकोणते प्रकार? अर्थव्यवस्थेचे प्रकार भांडवलाशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, ओके,
हा एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. पुढचे दोन प्रकार आहे. हे दोनही शब्द अत्यंत व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय तीनच प्रकार आहे. व्यवसायाचे 3 प्रकार आहेत आणि कशाला कोणता व्यवसाय म्हणतात ते समजलं पाहिजे. कोणते प्रकार? 3. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय बेटा? निसर्गातून आपल्याला जे ज्या वस्तू मिळते आणि त्या आपण सहज विकतो. लाकूड विकतो, कापूस विकतो, मच्छी विकतो, आहे का नाही? खाणीतलं काढलेल्या खाणीतलं लोह नसेल, दगडी असेल, तो विकल्यानंतर पैसा मिळते. ओके, तो प्राथमिक व्यवसाय. आता त्या प्राथमिक व्यवसायातील वस्तूवर प्रक्रिया होते, तर त्या वस्तू अत्यंत चांगल्या होते, सुंदर होते किंवा त्या मानवाला उपयोगी चांगल्या वस्तू तयार होते. त्या प्राथमिक संसाधनापासून द्वितीय प्रकारचं वस्तू तयार होणे. एखादी वस्तू सांगते का? टेबल आहे, खुर्ची आहे, डस्टर आहे. हे सुद्धा याला सुद्धा काय काय लागलं? लाकूड लागला आणि हा एक वेगळा पदार्थ लागला. ठीक आहे. आणि श्रम लागले. वस्तू तयार होताना 2 गोष्टी पाहिजेत. एक प्रकृती, बौद्धिक श्रम आणि शारीरिक श्रम. विषय संपला. वस्तू मग याला प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय. तृतीय व्यवसाय म्हणजे सेवा देणे. कळायचं? पण ह्या गोष्टी जर 2 समजल्या आम्हाला, व्यवसाय आणि अर्थव्यवस्था, पुढचे पलीकडले 2 प्रकरण आम्हाला सहज समजते. म्हणजे 3 प्रकरणाचं बेसिक हे प्रकरण आहे. जसं पहिले 6 प्रकरण, 7 प्रकरणाचं बेसिक प्रकरण जर कोणतं असेल, बेसिक प्रकरण, तर ते होतं स्थान आणि विस्तार. स्थान आणि विस्तार त्या विद्यार्थ्याला कळलं की त्याला समोरचे प्रकरण समजले. स्थान आणि विस्तार प्राकृतिक रचना अवलंबून आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक रचना समजल्यानंतर, प्राकृतिक रचना समजल्यानंतर कुठे कोणता भाग आहे, नदी कुठे आहे, पर्वत कुठे आहे, पठार कुठे आहे, हे सर्व समजलं. त्यानंतर ते समजल्यानंतर त्याला हे कळलं की मानवी वस्त्या कुठे आहे, कमी कुठे आहे, समजावे. मग आता प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, अर्थव्यवस्थेत 3 प्रकार: भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था आणि साम्यवादी अर्थव्यवस्था. तुमच्या याच्यामध्ये चित्र दिलं आहे. आता उत्पादन कशाला म्हणायचं? उत्पन्न, स्थूल उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं? तू सांग. बघा, तुमच्या घराचं उत्पन्न, समजा तुमच्या घरामध्ये 5 लोक काम करणार आहेत. उदाहरण, घरावरून गाव, गावावरून तालुका, तालुक्यावरून जिल्हा, जिल्ह्यावरून राज्य, राज्यावरून देश, देशावरून जग, वर्ल्ड. कळलं का? कळलं का? आता तुमच्या घरामध्ये उत्पन्न म्हणजे का? पैसे. पैसे कमावणारे लोक किती आहेत तुमच्या घरामध्ये? तुझ्या घरामध्ये पैसे कमावणारे लोक किती आहेत? पैसे किती लोक कमवतात? एकच जण. तुझ्या घरात किती लोक आहेत? 2. माझ्या घरात किती लोक आहेत? मी असं म्हणेन की माझ्या 4 लोक आहेत. 4 लोकांनी केलेली एकूण कमाई म्हणजे माझ्या घरात उत्पन्न. कळलं का? कळलं का? तसंच गावाचं, गावाच्या शेतीमधून, गावांनी केलेल्या, गावातील लोकांच्या श्रमातून मिळालेलं उत्पन्न, गावात उत्पन्न. कळलं? त्याचप्रमाणे देशातील एकूण, लक्षात घ्या, देशातील एकूण प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय याच्या एकंदरीत उत्पन्नाला प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय याच्या एकंदरीत उत्पन्नाला म्हणतात. काय प्रॉब्लेम? म्हणजे याच्यात काही लोक काम करतात. भारतामध्ये पाहिलं किती टक्के लोक ग्रामीण भागात राहते? 2016चं पाहिलं आपण, भारतामध्ये किती टक्के लोक ग्रामीण भागात राहते? 69% लोक ग्रामीण भागात राहते. म्हणजे ग्रामीण भागात लोक काय करते? उद्योग करते, कारखाना काम करते. ग्रामीण भागात लोक काय करते? ग्रामीण भागातील लोक शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय करतात. म्हणजे सर्व ग्रामीण भागातील लोक तृतीय व्यवसाय करतात. बढिया बढिया बढिया. काय करतात? सर्व ग्रामीण भागातील लोक, बहुतांश लोक प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय करतात. कळलं एवढं?
म्हणजे प्राथमिक व्यवसायात काम करणारे लोक त्यांचं उत्पन्न, द्वितीय व्यवसायात काम करणारे लोक त्यांचं उत्पन्न आणि तृतीय व्यवसायात काम करणारे लोक त्यांचं उत्पन्न यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाला म्हणतात स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. काय अडचण? आता बघा तुमचा तिथं स्तंभालेख काढून आहे, पुस्तकामध्ये स्तंभालेख आहे आणि तोही स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे कोण सांगते? कोणत्या प्रकारचा आहे? मला वाटतं 5 देश आहेत. 5 देश आहेत त्या स्तंभालेखामध्ये. 5 आहे. बरोबर पहा, निरीक्षण बरोबर असलं पाहिजे. स्तंभालेखामध्ये किती देश आहे माहित असलं पाहिजे. पुस्तक तुमच्या समोर आहे. हा 2 कसे म्हटलं तुम्ही? किती देश आहे? 3 देश आहे. एक आहे चीन, ब्राझील, भारत आणि USA. USA म्हणजे अमेरिका. ब्राझील आणि भारत म्हणजे शिकायला 3 देश आहे. प्रश्न दिले 4-5. काय बात 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती? 2016 साली कोणत्या देशाचे? USA चे किती होते? 19,000 पेक्षा कमी. ते डॉलर मध्ये उत्पन्न. पुढचा प्रश्न घेऊ. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशात राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? 1980 ब्राझीलची जास्त होती. पुढचा प्रश्न. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? भारत. थोडंसं कसं आहे ना पुढे. 2016 साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. काय फरक आहे? ब्राझीलचं कमी आहे आणि भारताचं जास्त आहे. पुढे. साल 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. आता एक नवीन शब्द आला. काय शब्द आला? विकसित आणि विकसनशील. विकसित. ओके. विकसित राष्ट्र आणि विकसनशील. आणि तिसरा प्रकार आहे अविकसित. विकसित म्हणजे ज्या राष्ट्राचा संपूर्णतः विकास झाला त्याला विकसित आहे. अमेरिका, जपान, इंग्लंड. जे राष्ट्र विकास करण्याच्या प्रक्रियेत आहे, ब्राझील आणि भारत विकसनशील. विकास करण्याच्या टप्प्यावर म्हणजे पूर्णतः विकास झाला नाही. म्हणजे अजूनही ब्राझीलचे अनेक लोक प्राथमिक विकसित करतात. द्वितीय व्यवसाय ज्या देशामध्ये तृतीय आणि तृतीय व्यवसायात काम करणाऱ्यांची संख्या मॅक्झिमम असते, जास्तीत जास्त असते, तो देश म्हणजे विकसित देश. आता अविकसित म्हणजे तिथे सर्व मॅक्झिमम लोक जास्तीत जास्त लोक काय करते? तृतीय व्यवसाय प्राथमिक व्यवसायात काम करते, ते म्हणजे अविकसित देश. विकासाच्या प्रक्रियेत 3 प्रक्रिया आहे. प्राथमिक विकसित, विकसनशील आणि अविकसित. तर काय प्रश्न आहे बेटा? साल 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. काय फरक आहे? त्या खात्यात विकसित राष्ट्राचं उत्पन्न खूप जास्त आहे आणि ब्राझीलचा आणि भारताचं आता राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय घेतो? प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय यांच्या उत्पन्नाच्या गोळा बेरजेला याच्या उत्पन्नाची एकंदर बेरीज म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होईल. आता त्याच्यानंतर क्षेत्र विलय क्षेत्र विलय क्षेत्र भारत आणि ब्राझील. भारताला का सोडला विलय? पहिला काय वेदू क्षेत्र दिले बँकेचा व्यवसाय. बँक व्यवसाय. भारतामध्ये सरकारी बँक आहे, प्रायव्हेट बँक आहे, बरोबर आहे. ब्राझील मध्ये आहे. पुढे रेल्वे. रेल्वे. रेल्वे कसे बेटा? जेतू भारतात रेल्वे कसे भारतात? भारतात रेल्वे सरकारी आहे की प्रायव्हेट आहे? सरकारी आहे. आता अलीकडच्या काळात प्रायव्हेट होत आहे, पण अजूनपर्यंत
सुरू झाली, पण बहुतांश जे आहे सरकारी आहे. पुढे विमान वाहतूक, कशी आहे? दोन्ही भारतात प्राचीन काळ. पुढे विद्युत निर्मिती, विद्युत निर्मिती दोन्ही आहे, म्हणजे ब्राझीलमध्ये आहे, भारतात घ्या. हा लोह आणि पोलाद. उद्योग, सरकारी आहे, प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. हा पुढे आरोग्य, सरकारी आहे, प्रायव्हेट आहे. बरोबर आहे. सरकारी दवाखाना आहे, प्रायव्हेट आहे ना बेटा? हा पुढे शिक्षण, शिक्षण दोन्ही प्रकारचे आहे. ओके. पुढे दूरसंचार, दूरसंचार सरकारी आहे, प्रायव्हेट आहे. हे तुम्ही पाहता म्हणजे दूरदर्शन. हा पुढे मला समजले ना? क्षेत्र समजले? काही क्षेत्र सरकारी आहे, काही क्षेत्र प्रायव्हेट आहे. दोनही देशाची जवळजवळ स्थिती अशी आहे, म्हणून या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे? कशी आहे? की मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र का बरं? का बरं? सार्वजनिक आणि शाबास. प्रायव्हेट दोन्ही आहे. हा ज्या देशाचे उत्पादनाची साधनं, ज्या देशातील उत्पादनाची साधनं कशी असतात? सरकारच्या मालकीची असतात आणि खाजगी मालकीची असतात. त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. आणि आपला देश विकसनशील देश आहे ना. अर्थव्यवस्था सारखी आहे आणि देश विकसनशील, दोन्ही देश विकसनशील आहे. त्याच्यानंतर काय आहे? त्यानंतर काय? पहा वस्तू दिल्या, वस्तू हा दिल्या ना. हा पहा काय पहिलं दूरदर्शन प्रसारण, काय करताना कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायला आहे? दूरदर्शन कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? काय दूरदर्शन काय ते? करमणूक वगैरे तृतीय व्यवसाय. बढिया. पुढचं कोण? काय? मधमाशा. कोणता व्यवसाय? मधमाशाचं सहज काढणे कोणता व्यवसाय? प्राथमिक, शाबास. प्राथमिक व्यवसाय. कारण मधमाशाचं मध आपण तयार करतो का? नाही. कोणतं तयार? निसर्ग तयार करतो. ओके. पुढचा प्रश्न पहिलू. गाठ्या आणि दोरी तयार करणे, हा द्वितीय व्यवसाय. बरोबर आहे ना. द्वितीय नारळापासून दोरी तयार करणे द्वितीय व्यवसाय. पुढे गुळ तयार करणे, तृतीय व्यवसाय. उसापासून दूध तयार करणे. हा पुढे नांगराचा फाळ बनवणे, लोखंडापासून नांगराचा फाळा बनवणे कोणता व्यवसाय? बढिया. पुढं घराचे बांधकाम, कोणता व्यवसाय? द्वितीय. बढिया. हा लोह खनिज काढणे, खाणीतून काढणे कोणता व्यवसाय? प्राथमिक. कारण दुसऱ्यातलं काढणे ना, म्हणून तर दुरुस्त करणे. पुढे वाहन निर्मिती, वाहन निर्मिती. हा तृतीय भात उत्पादन, प्राथमिक, शाबास. अध्यापन. हा सेवा. तृतीय तृतीय व्यवसाय कोणता व्यवसाय? तृतीय काय प्रॉब्लेम? पुढे बस चालवणे, हा. तृतीय बढिया. निवासाची व जेवणाची सोय करणे, तृतीय. बढिया. छान. म्हणजे तुम्हाला व्यवसाय प्राथमिक कशाला म्हणायचं, द्वितीय कशाला म्हणायचं, तृतीय कशाला म्हणायचं समजलं. पण याच्यापासून काय तयार होते? याच्यापासून काय तयार होते? अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे काय? वस्तू व सेवाचं वितरण. 15 मिनिट झाले. वस्तू व सेवाचं वितरण. वस्तू समजते? वस्तू आणि सेवा यांचं वितरण, उपभोग यांच्या सर्व आंतरक्रियेला अर्थव्यवस्था म्हणतात. अर्थव्यवस्था किती प्रकारची आहे? अर्थव्यवस्था किती प्रकारची आहे? त्यात कोणत्या प्रकारचे व्यवसाय असतात? प्राथमिक, द्वितीय. एवढं समजलं का? ओके. आजच्या करता इतकं. पुढच्या तासिकेमध्ये आपण 2 प्रश्न लिहून आणायचे आहेत. प्राथमिक व्यवसायामध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यवसायाची यादी करा. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यवसायाची करा. प्राथमिक व्यवसायातील प्रत्यक्ष बघितलेल्या व्यवसायाचे नाव द्या. दुसरा प्रश्न, अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार कोणते ते सांगून भारताची अर्थव्यवस्था कोणती तुमच्या माहिती तुम्ही उदाहरण स्पष्ट करा. ओके. उदाहरण स्पष्ट करायचं. भारतात अर्थव्यवस्थे प्रकार कोणती
अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आणि भारताने ती अर्थव्यवस्था स्वीकारली तर उदाहरण स्पष्ट करा. ठीक आहे. तुम्हाला यात काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. आपण त्या प्रश्नाचं निराकरण करू आणि तुमचे प्रश्न सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. उत्तर. थँक्यू.